सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा सकाळपासून आता दुसरी अंघोळ झाली. गरमी इतकी जास्त वाढली आणि आज दिवसभर लाईट पण गेली होती आणि संध्याकाळी पाणी आलं त्याच्यामुळे आता अंघोळ केली आहे त्यांनी. तयार होता ते. तुला पण यायचं का? आणि ये हे बघा इथे ह्याला पण तयार केलंय. आवरलंय सगळं. आता जायचंय बाहेर. आज बाहेर जाणारे कारण ना खूप जास्त भूक लागली होती. पाणीपुरी खाऊ वाटत होती. मग हे म्हटले की जाऊ थोड्या वेळाने पाणीपुरी खायला. तर आजचा व्हिडिओ बघत राहा. आजचा व्हिडिओ का बनवतो एक कारण आहे त्याच्यासाठी. शेवटी सांगू व्हिडिओच्या शेवटी काय विषय आहे. काय तुला पण यायचं. बाटली पडली तुझी. धर. तर पिल्लूचा मेकअप केलाय आज काय कुठे गेलो नव्हतं. आज मस्त आराम वगैरे केला है ना. ओ हा हे बघा इथे आहेत आहो. मेकअप चालू आहे. नो डिस्टर्ब. तर बघत राहा आजचा व्हिडिओ पूर्ण बनवते है ना. पिल्लू तुला बोलायचं का? तुला बोलायचं हो. हे बघा बोल काय झालं. घेऊ तर बघत राहा आजचा व्हिडिओ. याला घेते तोपर्यंत. तर आता निघालो बघा आम्ही. खूप जण मला म्हणतात की एका हातात मोबाईल धरते बाळाला सोडून देते. तर बाळाला सोडत नाही. हे बघा बेल्टमध्ये असतो तो पूर्ण. बेबी बेल्ट आहे. बेल्टमध्ये पूर्ण पॅक असतो. हे बघा टोपी काढून टाकल्याने. तर बेल्टमध्ये पूर्ण पॅक असतो तो. त्याच्यामुळे बाळाची काळजी घेतो आम्ही सुद्धा. आम्हाला पण काळजी असते. तो पडणार नाही त्याच्यामधनं. कम्फर्टेबल आहे. तर एका ताईंनी कमेंट केली होती की त्याची काळजी घे म्हणून. पडेल तो तर पडणार नाही. हे बघायची मस्ती. असं जरी ठेवलं ना तर लय मस्ती घालतो तो. एक गळ्यातलं माझं ऑलरेडी त्याने वरचं तोडलं होतं. परत गाठून घेतलं ते. गळ्यातलंच ओढू घेतो तो. गळ्यातल्याकडे लक्ष ठेवायला लागतो है ना. तर हे बघा हे सुद्धा तयार झालेत. आता निघतो. तर बघत राहा आजचा व्हिडिओ. चला. माझ्या हातात आहे ना. ह्याने टोपी काढून टाकली. काढून देऊ. चला. इकडे बघ. अरे बघ दिसतंय रे. काय झालं. इकडे बघ. गाड्या दिसत आहेत त्याला. थांबलेलं नाही आवडत त्याला. लाडू कोणी बघ तिकडे बघ. कोण आहे रे. गाड्या बघा. आत्या मग आताच घरी आलो बघा. पिल्लू झोपला. आल्या इथं झोपलाय पिल्लू आतमध्ये. त्याला झोप आली होती. यांच्या डोळ्यात गेलं काहीतरी. कालपासून गाडी चालवतात कंटिन्यू. ह्या डोळ्यामध्ये काहीतरी जात आहे त्यांच्या. पूर्ण लाल झाला है ना. दाखवा. हा लाल झाला डोळा. पूर्ण डोळा लाल झाला. बारीक किडे उडतात ना उसावरचे. पिल्लू आला ना घरी. इथं आणलं त्याला. झोप येत होती. दूध पिला आणि ती झोळी ओढत होता तिथे. किती छान आहे झोपायसाठी. दुपारी पाळण्यात टाकलं होतं. थोड्या वेळ खेळला तिथं त्या याच्यासोबत. खेळणीसोबत खेळला आणि आवाज कमी केला असा. तो झोपलाय ना. झोपला नाही तो. उठतो लगेच. तसंच करतो तो. उठल्यानंतर काल बघितलं ना कसं केलं लाईव्ह मध्ये आपल्याला. काल लाईव्ह मध्ये गेलतो. कॅमेरामॅन बसून इथं राहू दे ना. त्याच्यासमोर नको बोलणारच नाही. तिकडे अंधार आहे सगळा. इथं बस. तो उठला ना अवघड काम म्हणून. तर पिलूला आजच 6 महिने पूर्ण झालेले. हो 6 महिने. त्याचा आम्हाला फोटोशूट करायचा होता पण ते जमलं नाही. बघू उद्या परवा करू है ना. हा घरीच करू. मस्त एक छानसा एक फोटोशूट करू. थीम बनवायची. तर मग काय विषय तुझा? माझा विषय
एक ताई होत्या, त्या मला विचारत होत्या की तू डिलिव्हरीमध्ये म्हणजे पोट कसं कमी केलं, सीझर नंतर पोट राहतं ना, तर ते वजन कसं कमी केलं ते पण विचारत होतं. ते काय माहिती तेच मध्येच कट केलं. अरे कट झालता मध्येच, तेच तू सांगायला लागली ना पोट कसं कमी केलं ते सांगा. हां, तर असं काही खास नव्हतं गेलं, पण पहिले जे 3 महिने होते म्हणजे डिलिव्हरी झाले मला पण लोड आला होता, कारण वजन माझं नाही म्हटलं तर 72 किलो झालं होतं आहे ना, 72लाच गेलं ना, 72 किलो झालं. आणि डिलेवरी झाल्याच्या नंतर वजन चेक केलं 2-3 दिवसानंतर, तर काहीतरी 65 का काहीतरी होतं, 65 आहे ना, 65 किलो होतं. तर मला पण टेन्शन आलं होतं आणि सीझरमुळं जास्त पोटाचं पण भीती वाटत होती मला. तर कसं कमी करणार, काय करणार, खूप सारा लोड होता. पण काय म्हणतात डाएट व्यवस्थित घेतला आणि सुरुवातीचे 3 महिने होते अजिबात तिखट खाल्लं नाही. फक्त डाळ आणि ज्वारीची भाकर, मुगाची डाळ आणि ज्वारीची भाकर, तेच माझ्या बहिणीने मला कंटिन्यू खायला दिलं होतं. 1 महिना तर कंटिन्यू डाळ आणि भाकरीवरच काढलं मी, ज्वारीची भाकर. अक्षरशः वैतागली होती. आणि त्या टायमिंगमध्ये ना एवढं दुसऱ्यांना असं खाताना बघून लय खाऊ वाटतं, पण खाणं चालत नाही. त्यामुळं भात, डाळ आणि भाकर हे पहिले 1 महिना तरी कंपल्सरी खाल्लंच पाहिजे. त्याच्यानंतर मेन आहे ते पाणी. पाणी गरमच प्यायला लागतं. माझ्या मम्मीने सांगितलं होतं जर थंड पाणी पिलं तर पोट जास्त वाढतं, त्याच्यामुळे कंटिन्यू गरम पाणी प्यायला लागतं. फक्त आपल्या डाएटमध्ये हे करायचं. आणि 3 महिने पाळलं, पण 3 महिन्यानंतर कंट्रोलच झालं नाही. मग वापस खायला सुरुवात केली. फक्त एवढंच की जास्त तिखट नाही खात, तिखट खूप जास्त कमी केलं आहे. पिल्लूच्या टायमिंगला मी लय तिखट खाल्लं होतं, नंतर तिखट टोटली माझं कमी होऊन गेलं त्याच्यामुळे. आणि मी काय बेल्ट वगैरे सुद्धा यूज केला नाही. आताशी 6 महिने झाले, अजून थोडंसं आहे, पण आता होईल हळूहळू थोडं कमी, आहे ना. एवढं काय दिसून येत नाही, फक्त आपल्या डाएटवरती हे केलं. हाईट असल्यामुळं काय कळून येत नाही. हां, तेवढं आहे. जिची हाईट कमी असते त्याचं ते प्रॉब्लेम होतोच. हां, मला तुला टेन्शन आलं तर म्हटलं आता लय भयानक होईल. काही ताई मला अगोदर म्हणत होत्या डिलिव्हरी म्हणजे 7वा-8वा महिना होता त्या टायमिंगला कमेंट आल्या होत्या की आता जशी तब्येत आहे तशीच राहू दे, परत बारीक होऊ नको म्हणून. पण आता काय म्हणतात हळूहळू वजन माझं आहे ना कमी होत चाललंय. कसं ते माहीत नाही, ऑटोमॅटिक कमी होत चाललंय माझं. खाणं पिणं व्यवस्थित आहे, पण पहिल्यासारखं जसं हा पोटात होतं तसं खात होते ना, तसं आता इच्छा होत नाही खायची जास्त. त्याच्या टायमिंगला जास्त भूक लागायची, कधी कधी 2:30 वाजता उठून ह्याला उठवायची, मला भूक लागली चला म्हणून, मग जेवायला बसायची मी. तर असेल, फक्त डाएटवरती हे ठेवा, ऑटोमॅटिक ते होत जाईल कमी. त्याच्या तब्येतीवर परिणाम ते जागरणामुळे होते त्याच्या. हा, तो झोपू देत नाही, कधी कधी झोप होत नाही. परत कधी कधी झोपून देतो चांगला, पण आता नाही झोपू देत तो. उठवतोच मध्ये मध्ये, झोप मोड झाली ना परत झोपच लागत नाही. 2 ते 3 वेळा उठतोच रात्री तो. तरी एवढं चांगलं आहे, माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स नाही येत. ह्यांना माहिती आहे का, हे जर असे रात्रीचे जागले वगैरे ना तर ह्यांना पूर्ण असा चेहरा भरतो, पूर्ण पिंपल्स होतात, म्हणजे उष्णता इथं सध्या मला होते. इथं आलेलं आहे एक आणि डाग ह्यांचा पडलाय. पिंपल्स आला ना डाग ते डाग पडतोच त्यांना कसा पण. उष्णता जास्त भयानक आहे, आहे. उष्णता जास्त आहे मला. पण ज्यावेळेस मी माझ्यासोबत जागरण काय होणार होतं? माझं त्यावेळेस मला चेहऱ्यावरनं ते पिंपल येणार. नाही म्हणजे 3 महिने जास्त त्रास झाला, म्हणजे 1 महिना तर ताईकडे होते, तरी पण आम्ही जागत होतो, आधी मध्ये चालूच असायचं. पण तिकडून इकडं आल्याच्या नंतर मग लोड पडला, तो रडायला लागला ना, टेन्शन यायचं, भीती वाटायची, कसं सांभाळायचं. तर त्याच्यामुळं थोडंसं व्हायचं, रात्रीची झोप पण लागत नसायची, आम्ही 3-3 वाजेपर्यंत असं बसून असायचो. आता काय नाही, आता टेन्शन नाही त्याचं, मस्त दूध पितो, पोट भरलं की झोपतो. कधी कधी त्याचं तोच झोपून जातो, एका कोपऱ्यामध्ये जाऊन असा उलटा होतो अंगावरती, त्याचं तेच झोपून जातो. त्याचं काही टेन्शन नाही आता. काय नाही, ते सांगायचं होतं. अजून काही काहीच नाही. तर बघत राहा व्हिडिओ. तर आम्ही ते फोटोशूट करणार आहे, बघू झालं तर टाकू व्हिडिओ बनवून. तो राहायला पाहिजे तसा, कारण तो राहत नाही, म्हणजे तडतडी झाला तो, तडतडी येतो, अजिबात शांत नाही. शांत बसत नाही आता तो. आता पाणीपुरी खायला गेलो त्याचा ना, फोटोशूट जरा तो आता जागे असताना जरी फोटोशूट करायला घेतला, काय फुलं वगैरे ठेवले, काय असं काही केलं समजा, तो पूर्ण गोळा करून घेईल. त्याला असं खाली टाकलं डायरेक्ट असं पोटावर येतो, पलटी तो मारतो. आणि पाठ आजूबाजूचं सामान तो पूर्ण हे करून टाकतो. पाठ आदळून घेतो. मला नाही वाटत तो फोटोशूट करू देणार आपल्याला. तो
तो थोडा मोठा झाला ना मग केलेला परवडेल. पण आता कसं आहे त्याला खाली असं नॉर्मली जरी चटईवर टाकलं ना तो डायरेक्ट उलटा पडतो. काही नाही गरज मग नाही मला 6 पोटात- महिन्याचा काही फोटोशूट करायचं, पण करतात बाकीचे म्हणून आपण करायचं आहे. हा असं पालथं हा. पडतो ना मग पालथं पडलेला असं फोटो बरेच जण करतात, हो. एक पहिल्या महिन्यापासून करत येतात. 1 महिना झाला, 2 महिने आम्ही झाले, नाही 3 महिने काढले झाले, photo 4 जास्त महिने झाले. त्याचे. तर आम्ही तसं काही केलंच नाही. 6 महिने झाले म्हणून मला वाटलं करावं म्हणून, कारण आता तो आता पालथं पडतोय ना तर ते हम्म. फोटो ठेवणं गरजेचं आहे. तर आता- बघू एका दिवशी स्टुडिओला जाऊन मस्त नाही का फोटो बिटो. पण आता स्टुडिओला सगळे AI जनरेटर फोटो सेम तसेच निघतात स्टुडिओ सारखे. असं वाटत नाही जाऊन काढावं म्हणून फोटो हे आहे तर बनवून देतो डायरेक्ट सगळा. हो ना, खतरनाक झालंय सगळं फोटोला. चला तर मग बघत राहा व्हिडिओ. आजचा टॉपिक तर हाच होता काजलचा. काजल त्यासाठी व्हिडिओ तिने बनवला होता हा स्पेशली. आणि आज बाहेर पण नेलं होतं यांनी. जात असतो आता, खाणं पिणं सुरू झालंय ना बाहेरचं, आता जात चला असतो. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा, चॅनल वगैरे नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट नक्की करा. बाय बाय.